रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या सभेत शहरातील रखडलेले प्रश्न, नागरिकांची सुरक्षा आणि विविध विकास कामांवरून नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली। शहरातील सर्व शाळा आणि कॉलेजेसच्या परिसरात असलेले मोठे जाहिरात फलक, होर्डिंग्स विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत। हा धोका लक्षात घेऊन हे सर्व फलक तात्काळ हटवण्याचा मोठा निर्णय या सभेत घेण्यात आला। नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी नगरसेवकांच्या मागणीवरून प्रशासनाला हे होर्डिंग्स त्वरित हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत। नुकत्याच झालेल्या पावसामुळे फगरवठार येथील पालिकेच्या रस्त्याकडील संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी सभेत जोरदार चर्चा झाली। संबंधित ठेकेदारानं भिंतीच्या खालच्या बाजूला असलेल्या खाजगी जागेत खोदकाम करण्यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती। या दुर्घटनेला तोच जबाबदार असल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। तसंच ती पडलेली भिंत त्याच ठेकेदारानं स्वखर्चानं बांधून द्यावी अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली। रामनाका परिसरातील स्वस्तिक हॉटेलच्या जागेत सुरू असलेल्या खाजगी बांधकामाचा गंभीर मुद्दा नगरसेवक केतन शेटे यांनी उपस्थित केला। विकासकाने पालिकेच्या मुख्य गटारीवर आणि रस्त्यावर 5 ते 6 फूट बाहेर येऊन पत्र्याचं फेन्सिंग मारलं आहे। तसंच रस्त्यावर चिरे टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे। 18 मार्च 2026 रोजी लेखी पत्र देऊनही प्रशासनानं अद्याप कोणतीही कारवाई न केल्याबद्दल शेटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि हा मार्ग तात्काळ मोकळा करण्याची मागणी केली। शहरातील भाजी, फळ आणि चिकन विक्रेत्यांकडे पालिकेचे परवाने आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी पालिकेमार्फत विशेष सर्वे केला जाईल। जे विक्रेते परिसरात स्वच्छता राखत नाहीत त्यांना कडक नोटीस बजावण्यात येणार आहे। तसंच आरोग्य सभापतींच्या दालनात सर्व विक्रेत्यांची तातडीनं बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील। बाजार फी वसुलीचा मक्ता देताना विक्रेत्यांकडून 8 महिन्याची रक्कम पूर्ण भरून घ्यावी आणि त्यांच्यावरच परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सोपवावी असे निर्देश नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी यावेळी दिले। तसंच आयत्या वेळच्या विषयात आपल्या प्रभागात विकास कामं होत असताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता थेट कामांचे नारळ फोडले जात असल्याची तक्रार नगरसेविका वर्षा ढेकणे आणि अमित पिलणकर यांनी केली। तर नगरसेवक केतन शेटे आणि अमित पिलणकर यांनी आपल्या प्रभागातील कामांना प्रशासनाकडून बगल दिली जात असल्याचा आरोप केला। सर्व नगरसेवकांना समान न्याय देऊन प्रभागांमध्ये समान वागणूक मिळावी अशी मागणीही त्यांनी केली।